मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या जुहू चौपाटीवर आजही कचऱ्याची अत्यंत गंभीर परिस्थिती पाहायला मिळाली. गेल्या 17 दिवसांपासून लोकशाही मराठी या गंभीर समस्येचा सातत्यानं आढावा घेते. मात्र आज 17वा दिवस उजाडलाय तरीही जुहू चौपाटीवर परिस्थिती जैसे थे आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून चौपाटी स्वच्छतेचे मोठे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बिकट असून पालिकेचे हे सर्व दावे फोल ठरत असल्याचं स्पष्ट झालंय. पाहूयात. कचऱ्यात तुंबली जुहू चौपाटी, पालिकेचे दावे फोल, नागरिक त्रस्त, पालिका सुस्त. चौपाटीवर पसरलेला शेकडो टन कचरा उपसण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री आणि पुरेशी कामगार संस्था आजही अपुरी पडताना दिसत आहे. समुद्राने किनाऱ्यावर फेकून दिलेला प्लास्टिक, कचरा आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय. 17 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस किंवा कायमस्वरूपी कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ वरवरची स्वच्छता करून कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप केला जातोय. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. जुहू चौपाटीवरती मागच्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. याच गंभीर परिस्थितीचा आढावा आम्ही मागच्या 16 दिवसापासून घेत आहोत. आज 17वा दिवस उजळलेला आहे. आपण पाहू शकतो की माझ्या मागची दृश्य आजही आपण अंदाज लावू शकतो की कसा टनभर कचरा आजही आपल्याला या जुहूच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतोय. मात्र पालिका प्रशासनाकडनं अनेक दावे जे आहेत ते केले गेलेले आहेत की मॅनपॉवर वाढवलेली आहे किंवा मग जी यंत्रणा आहे त्यामध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. पण आजही आपण पाहू शकतो की यंत्रणेमध्ये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी मशिनरीज वाढवल्या गेलेल्या नाहीयेत किंवा मग मॅनपॉवर देखील वाढवण्यात आलेली नाहीये. पालिका प्रशासनाला आजही जाग आलेली नाहीये. महापौर देखील पाहणीसाठी येणार होत्या. त्या आज 17वा दिवशी देखील येतात का हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. खरं तर पालिका प्रशासनाकडनं अनेक दावे जे आहेत ते फोल ठरताना पाहायला मिळतात. मात्र जोपर्यंत या सगळ्याच जुहू चौपाटीवरचा कचरा साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा दर दिवशी आढावा घेणार आहोत. आणि जोपर्यंत पालिका प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत ही संपूर्ण चिंता जी आहे जी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे त्याचा देखील आढावा आम्ही घेत राहणार आहोत. गेल्या 17 दिवसांपासून किनाऱ्याची ही दुर्दशा पाहून स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिक अत्यंत चिंतित आहेत. दरवर्षी पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रातील कचरा किनाऱ्यावर येतो हे ठाऊक असूनही पालिका प्रशासन आधीपासून तयारी का करत नाही. 17 दिवस झाले तरीही चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य आहे. पर्यटकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे आणि आजार पसरण्याची भीती निर्माण झाली. अशी परिस्थिती याआधी कधीच नव्हती. आमच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. आम्हाला वॉकिंग करायला खूप त्रास होतो आणि आम्ही इथे चालू नाही शकत आता, कारण आम्ही गेल्या 40-45 वर्षापासून इथे आम्ही वॉक करतो आणि ही अशी परिस्थिती कधी नाही होती. आता खूप भयंकर परिस्थिती झालेली आहे. इथे पाऊस अजून पडला तर अजून कचरा इथे वाढून येणार आहे. तर हे काय कमी नाही होणार आहे. इथे सगळं तसंच परिस्थिती तशीच राहणार. अगर असंच राहणार तर हा जुहू बीच एक वेळा बंद करायला लागणार. पहिले इथे वॉकिंगला आले ना तुम्ही 6:30 वाजता 7 वाजता आले का पोरं इथे इतकी पोरं फुटबॉल खेळतात आणि क्रिकेट खेळत होते. आता ते तुम्हाला दिसणार पण नाही असं झालंय. आता भरपूर आता मला वाटते आपला कचरा जरा बाहेर टाकायचा बंद करायला पाहिजे. सरकारला आपला एक नियम ठेवला पाहिजे की बाबा प्लास्टिकचा कचरा टाकूच नका. 17 दिवस सातत्याने आवाज उठूनही आज 17व्या दिवशी जर परिस्थिती बदललेली नसेल तर पालिका प्रशासन नेमकं कोणाची वाट पाहत आहे. स्वच्छता कंत्राटदारांवर पालिका कडक कारवाई का करत नाही. चौपाटी साफ करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि अत्याधुनिक मशीन का तैनात केल्या जात नाहीत. कोट्यावधींचा निधी खर्च होऊनही मुंबईच्या चौपाट्या कचरामुक्त का होत नाहीत. जुहू चौपाटीला लागलेला कचऱ्याचा हा डाग कधी पुसला जाणार आणि पालिका प्रशासन कधी जागे होणार याकडे आता संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय. लोकशाही मराठी या समस्येचा पाठपुरावा असाच पुढेही चालू ठेवणार आहे. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.